नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित. आजच्या व्हिडिओमध्ये 3 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्यापर्यंत शाब्दिक उदाहरणे. यामध्ये 325 गुणिले 7 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 325 या संख्येला गुण्य म्हणायचं, ज्यानं गुणतो त्याला गुणक म्हणायचं आणि दोघांचा गुणाकार जो आलेला आहे त्याला गुणाकार असं म्हणायचं. ओके, यावरील काही उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. आणखी काही उदाहरणे पाहणार आहोत. सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांचा गुणाकार किती? सर्वात मोठी 3 अंकी संख्या ही 999 आहे आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या 10 आहे. सर्वात लहान 2 अंकी संख्या 9 एक अंकी संख्येला 10, त्यानंतर 11 12 मोठे होते. 999 गुणिले 10 हा गुणाकार करताना 999वर ही शून्य पडणार, त्यामुळं 9990 हा जिथं गुणाकार असेल अचूक पर्याय नंबर 2. ओके, एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली आहेत. अशा 125 रांगामध्ये एकूण किती रोपे आहेत? एका रांगेत 32 रोपे, 125 रांगामध्ये किती रोपे? तर 125 गुणिले 32, 125 गुणिले 32. बेपंचे 10ला 0 हातच्याला 1, बेदुने 4 ने 5, बेके बे 2 गुणल्यानंतर आता दशकानं गुणायचं आहे म्हणून 0 द्यायचं वाढवून येतं. मग 3 3 5 15ला 5 हातच्याला 1, 3 दुने 6 ने 1 7 आणि 3 1 3. बेरीज करूया. 0 5 आणि 5 10ला 0 हातच्याला 1, 7 आणि हातच्या 1 8, 8 आणि हे 2 10, 10ला 0 हातच्याला 1, 3 आणि 1 4. एका रांगेत 32 रुपये असतील तर अशा 125 रांगामध्ये 4000 रुपये असतील. अचूक पर्याय नंबर 1. एका टेबलाची किंमत 680 रुपये आहे. अमितने त्याच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केली, तर त्याने एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली? एका टेबलाची किंमत 680 रुपये गुणिले 6 टेबले आहेत. गुणाकार करता आला पाहिजे. 6 680ला 6 0 0, 6 8 48ला 8 हातच्याले 4, 6 6 36 आणि हे 4 40. संख्या वाचा. 4080, 4080 अचूक पर्याय नंबर 1. पुढचा प्रत्येकी किंमत 45 याप्रमाणे अडीच डझन वह्यांची किंमत किती? आता अडीच डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24 आणि वरचा अर्धा डझन म्हणजे 6. 24 आणि 6 30. अगदी बरोबर आहे. मग 30 वह्या आणि एका वहीची किंमत 45 रुपये आहे. एका वहीची किंमत 45, अशा 2.5 डझन म्हणजे 30 वह्या आहेत. हे 0 अगोदरच देऊया. 3 गुणूया. 3 5 15ला 5 हातच्याला 1, 3 चौक 12 ने 13, 1350 रुपये. अचूक पर्याय नंबर 1. रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 रुपये लागतात, तर 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी किती पैसे लागतील? प्रत्येकी 885 आणि अशी 25 तिकिटे आहेत. 25चा पाडा येतोय, नसला तरी 5 न गुण्या. 5 5 25ला 5 हातच्याले 2, 5 40 आणि 2 42ला 2 हातच्याले 4, 5 40 आणि 4 44. दशकाने गुणायचं आहे 0. बेपंचे 10, बॅटी 16 आणि हातचे 1 17ला 7 हातच्याले 1, बॅटी 16 ने 1 17. 5 2 या ठिकाणी हे 7 आणि 4 11, 11ला 1 हातच्याले 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, 1 आणि 1 2, 22,125, 22,125 रुपये. अचूक पर्याय नंबर 3. एका प्रत्येकी 885 रुपये तिकीट, 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी एकूण 22,125 रुपये लागतील. प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी शिवाजी मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी आहेत. 28 रांगा आहेत, तर किती विद्यार्थी मैदानात होते? एका रांगेत
35 मुले अशा 28 रांगा आहेत. म्हणजे 35 गुणिले 28 गुणाकार काळजीपूर्वक करा. 8 पंचे 40ला 0 हाच्याले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28. दशकाने गुणाच्या 0 येतं. 35 दुनी 70, बे पंचे 10, बे त्रिक 6 आणि 1 7, 0 8 आणि 7 आणि 2 9, 980 मुलं. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते, हेही बरोबर आहे. गुण्य आणि गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते. गुण्य आणि गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केली तरी गुणाकार तोच राहतो, हे विधान बरोबर आहे. कारण 15ला 5 गुणलं 15 5 75च. हा या ठिकाणी हा गुणक आहे, हा गुण्य आहे. यांची स्थानं बदलली. 15ला 5 गुणलं काय, 5ला 15 गुणलं काय, गुणाकार 15 5 75च येतो. तिसरं विधान मात्र चुकीचं आहे. गुण्य व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते, विधान चुकीचं आहे, बदलत नाही. 8वं, दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे? आता 10,000वर एकावर किती शून्य आहेत? 10,000 म्हणजे 4 शून्य आहेत. मग मला सांगा, या ठिकाणी जर 100वर 2 शून्य आहेत, एकावर 2 शून्य आहेत, 100 म्हणजे एकावर 2 शून्य आहेत, आणि 100ला या 100ने गुणलं तरी एकूण शून्य किती येतील? अगदी बरोबर आहे, 4 शून्य येणार. आणि 100 गुण्य आणि गुणक पर 100 आणि यांची वजाबाकी, 100मधनं 100 गेले 0, म्हणजे अचूक पर्याय नंबर 2 0. पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 15 दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल? एका दिवशी 850 मुलांना हा डोस द्यायचा आहे, लस टोचायचं आहे, लसीकरण करायचं आहे. 15 दिवसात किती? मग एका दिवसामध्ये 850 आहेत. तर अशा 15 दिवसामध्ये 15 0 0, 15 5 75ला 5 हाच्याले 7, 15 28 120 आणि 7 127, 12,750. 12,750 डोस 15 दिवसात दिले जातील. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. अद्यापही भोसले सर जाकले आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.